तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आपण आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर पाहायला। नागपूरचं प्रसिद्ध हे मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि फार प्रसिद्ध मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, अतिशय नक्षीकाम केलेलं हे मंदिर आहे। आज आपण ते पाहणार आहोत। चला तर मित्रांनो आज जाऊया आपण। तर मित्रांनो या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी काही नियम आहे इथले आपल्याला जे पाळायचे आहेत बघा। तर हे आहेत ते नियम, हे आपण तंतोतंत पाळायचे आहे। चला आपण जाऊया आतमध्ये। या गेटमधून आपल्याला आत प्रवेश करायचा आहे। आत प्रवेश करताच आपल्याला दिसते इथे महिला आणि पुरुषच्या वेगळ्या रांगा, त्यानंतर सुरक्षा चेक ज्याला म्हणतो आपण ते त्या ठिकाणी केले जाते। तर बघा मित्रांनो आपण प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये। मंदिरामध्ये नाही म्हणता येणार, तर आत आल्यानंतर मग या पायऱ्या आहेत आणि बघा मित्रांनो स्वामीनारायण मंदिर अगदी आपल्या समोर आपण पाहू शकता। अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि तेवढा सुंदर हा परिसर। मंदिर जवळून आपण पाहणार आहोत। जवळ गेल्यानंतर तुम्हाला समजेल की हे किती सुंदर असं हे मंदिर आहे नागपूरचं। गर्दी पाहू शकता आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळेस या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लोक येतात दर्शनाकरिता। कारण एकच आहे की आता इथे रोषणाई होईल थोड्या वेळानंतर, जसं जसं अंधार पडेल तशी तशी रोषणाई होईल आणि आपण या मंदिराचं सौंदर्य पाहू शकता। चला मित्रांनो आपण आणखीन जवळ जाऊया, मंदिराच्या अगदी जवळ चला। बघा मित्रांनो हा परिसर, दोन्ही बाजूला सुंदर गार्डन, राजस्थानी पद्धतीच्या या छत्र्या आहेत। लाल रंगाच्या दगडामध्ये बनलेलं हे मंदिर। चला जाऊया आपण आणखीन जवळ। वाव, हळूहळू अंधार होत आहे आणि त्याचबरोबर लाइटिंग पण सुरू होत आहे मंदिराची। थोड्याच वेळात हा परिसर संपूर्ण रोषणाईने जगमगून जाणार आहे आणि आपल्याला एक सुंदर दुसऱ्या रूपामध्ये आपल्याला हे मंदिर पाहू शकणार आहोत आपण थोड्याच वेळात। तर बघा मित्रांनो दृश्य, लाइटिंग सुरू झालेली आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर, आधीच सुंदर आणि त्यात लाइटिंगमुळे आणखीन त्याचं सौंदर्यामध्ये वाढ झालेली आहे, बघू शकता आपण। मित्रांनो नागपूर शहराच्या वाठोडा भागात अगदी रिंग रोडला लागून हे मंदिर आहे। अगदी सहजरित्या आपण या ठिकाणी पोहोचू शकतो। तर बघू शकता मित्रांनो अतिशय रमणीय असा हा परिसर, स्वामीनारायण मंदिराचा हा परिसर आपण पाहत आहात। संध्याकाळ झालेली आहे, 7 वाजलेले आहे। मंदिरात आरती सुरू आहे आणि त्याचबरोबर लाइटिंग जी झालेली आहे मंदिराची, त्यात आपण म्हणतो ना 4 चांद लागलेले आहे मंदिराच्या सौंदर्याला। खूप सुंदर असं दिसून पडत आहे मंदिर। तर ही परफेक्ट वेळ आहे या मंदिराला भेट देण्याची, संध्याकाळची वेळ। आपण जेव्हा कधी याल एक 4-5 वाजताचा टायमिंग पाहून याल, म्हणजे आपल्याला दिवसा आणि रात्री असे दोन्ही व्ह्यू आपल्याला मंदिराचे पाहता येतील। चला आता आम्ही निघालेलो आहोत इथून। मला आशा आहे आपणास हा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल। नागपुरात असलेलं हे ठिकाण भेट द्या वेळ काढून। नागपुरातले असाल तर प्रश्नच नाही, पण बाहेर गावून जरी हा व्हिडिओ कोणी पाहत असाल तर नक्की या मंदिराला भेट देण्यासारखं हे मंदिर आहे। तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत
नमस्कार.